नमस्कार, आगरी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त सुपर टेस्टी असे चटपटीत सोया चंक्स कसे करायचे ते बघणार आहे। आणि मस्त असे चटपटीत बनवून तयार होता, खाण्यासाठी खूप असे टेस्टी आहेत। तुम्ही टोमॅटो केचप सोबत हे खाऊ शकता, खूप भारी लागते। यापुढे तुम्ही नॉनव्हेज खाणं विसरून जासाल, जसं चिकन रोस्ट असते त्याच प्रमाणात हे सोया चंक्स बनवून तयार होतात। रेसिपी खूप सोपी आहे, पटकन रेसिपीला सुरुवात करूया। पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। आणि मुळात म्हणजे व्हिडिओ संपूर्ण बघा, अजिबात कुठे स्किप करून बघू नका। रेसिपी करायला लगेच सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, एक वाटी सोया चंक्स घ्यायचे आहे। या पाण्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायचं आहे। सोया चंक छान पाण्यामध्ये बुडतील इतपत पाणी घालून त्यामध्ये 15 मिनिटं आपल्याला हे सोया चंक्स भिजून घ्यायचे आहे। किंवा मग तुमच्याकडे फार कमी वेळ असेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये हे सोया चंक्स भिजायला ठेवू शकता। गरम पाण्यामध्ये पटकन भिजतात। आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटं छान भिजून घ्यायचे आहे। तर आपण मस्त कुरकुरीत असे सोया चंक्स करण्यासाठी लागणार साहित्य पाहूया। तर इथं अर्धी वाटी घट्ट दही घेतलं, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट आहे, 1 चमचा गरम मसाला, धने आणि जिऱ्याची पूड आहे 1 चमचा, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ लागेल। आणि बघा इथं सोया चंक्स व्यवस्थित असे भिजलेले आहे। तर आता आपल्याला हे सोया चंक्स पाण्यामधून काढून घ्यायचे आहे। यातील संपूर्ण पाणी असं पिळून घ्यायचं। हे बघा या पद्धतीने असं परातमध्ये लगेच काढून घ्यायचे। बघा सोया चंक्स बॉलमध्ये ठेवले आहे। आता यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे, लाल तिखट, तुमच्याकडे जर रंगाचं लाल तिखट असेल ते घेतलं तरी चालेल, हळद, आलं लसणाची पेस्ट, गरम मसाला, धने जिऱ्याची पूड, चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमचा टोमॅटो केचप। हे सांगायला मी विसरले होते, पण आता घालून घेते। याने चव छान अशी चटपटीत येते। आता हे सगळे मसाले आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे। सोया चंक्सला व्यवस्थित असे लावून घ्यायचे। बघा सोया चंक्सला व्यवस्थित मसाला लावून घेतला आहे। आता आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी हे फक्त 10 मिनिटे ठेवायचे आहे। बघा इथं गॅसवर कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल व्यवस्थित असं तापून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर 10 मिनिटे सोया चंक छान व्यवस्थित अशी मॅरिनेट झाली आहे। आता आपल्याला एक एक सोया चंक यामध्ये तळून घ्यायचे आहे। जेवढे यामध्ये मावतील तेवढे सगळे घालून घ्यायचे। गॅस आपल्याला मंद आचेपेक्षा थोडा जास्त आणि फुल आचेपेक्षा थोडा कमी करून आणि यामध्ये छान हे कुरकुरीत होईपर्यंत सोया चंक्स तळून घ्यायचे। तुम्ही बघू शकता मस्त असे सोया चंक्स खूप असे छान दिसत आहे। छान यांना असं खरपूस रंगावर तळून घेऊया। बघा सोया चंक्स मस्त असे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले। तुम्ही रंग बघू शकता, खूप छान आला आहे। लगेच याला काढून घेऊया। संपूर्ण तेल असं नितळून घ्यायचं। लगेच एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे। तुम्ही सुद्धा एकदा असे सोया चंक्स बनवून बघा, तुम्हाला खूप आवडतील। मस्त असे टेस्टी होतात, चव याची खूप अशी कमाल लागते। आता याचप्रमाणे बाकीचे सोया चंक्ससुद्धा तळून घेऊया आणि हे सुद्धा छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। तर बघा इथे मस्त आपले कुरकुरीत सोया चंक्स तळून तयार आहेत। तुम्ही बघू शकता खूप असे छान झाले आहे। टोमॅटो केचपसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा मग कुठल्याही चटणीसोबत तुम्ही हे खाल्ले तरी चालेल। तुम्ही सुद्धा एकदा ही रेसिपी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली ते। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळे वेगळे रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।